मी तुम्हाला शिकवतोय एखादा टॉपिक, तर काय आहे की जर समजा एखादा टॉपिक मी तुम्हाला शिकवतोय आणि काही मुलं असतात ना परेशान करणारे, तर काही मुलं काय करतात, परेशान करतायत. अच्छा. तर त्यातला एक मुलगा आहे खूपच जास्त परेशान करतोय. तो दूर उभा करायचा त्याला आणि आपला मोठा काथा असतो बघा, दोरी असते एकदम मोठी जाड सुतळी, त्या टाईपची दोरी घेतली, त्याच्या कमरेला अशी एकदम पॅक बांधून टाकली, अशी गर 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 फिरून, ठीक आहे. आणि त्याचा दुसरा जो एंड आहे ना त्या दोरीचा, तो मी माझ्या हातात घेतला आणि ते दूर उभा राहून मी काय केलं, दूर उभा राहून, तो पर्सन दूर उभा आहे, तो मुलगा दूर उभा आहे, मी इकडून असं त्याला जिम मध्ये करतात ना लोक, असा ते रोप सोबत बस तसं करायला सुरू केलं. काय होईल मला सांगा? अभी मजा आएगा ना भिडो. आता मेकॅनिकल वेव्हचं एकदम बेस्ट एक्झाम्पल सांगतो बघा, लक्ष द्या बरं का. समझ रहे हो, समझ रहे हो, समझ रहे हो ना? लक्ष द्या, आवाज गेला नाहीये, ठीक आहे. ओ भाई, मारो मुझे, मारो मारो मुझे, मारो मारो. नहीं ये मजाक हो रहा है, एक सेकंड यार, मजाक हो रहा है. लक्ष द्या, आवाज गेला नाहीये, ठीक आहे, मजाक करतो. असं सांगतो मी ऑनलाईन मध्ये व्यवस्थित. आवाज गेला नव्हता, मोबाईलचा व्हॉल्यूम बटन वगैरे चेक करू नका, ठीक आहे. हॅलो मित्रांनो, मी सत्यम सर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मुकेश सर चॅनलवरती. तर चला, या लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट चॅप्टर सुरू करणार आहोत, जो की असणार आहे सुपर पोझिशन ऑफ वेव्स. आता बघा, चॅप्टर खूप इंटरेस्टिंग आहे, चॅप्टरचं वेटेज पण चांगलं आहे, थोडासा मोठा चॅप्टर वाटेल तुम्हाला, पण आपण एकदम डिटेलमध्ये इंटरेस्टिंग पद्धतीने बघूया. काही गोष्टी ज्या रिअल लाईफमध्ये रिलेट करता येतील अशा गोष्टींनी बघितल्यावर तुम्हाला कॉन्सेप्ट लवकर क्लिअर व्हायला लागतील. काही फॉर्म्युले असतील, डेरिव्हेशन्स तर आपण पूर्णच बघणार आहोत. आपण PYQs, बोर्ड्स, CET सगळे PYQs आपण याच्यातच कव्हर करणार आहोत. तर चला सुरू करूया आपण सुपर पोझिशन ऑफ वेव्स. आता बघा, सुपर पोझिशन ऑफ वेव्स, सुपर पोझिशन ऑफ वेव्स मध्ये सुपर पोझिशन वर्डला आपण नंतर डिस्कस करूया, आधी आपण वेव्स नावाला डिस्कस करूया. आणि कधी पण वेव्ह जर नाव तुमच्या समोर आलं तर एक तर फिक्स आहे, वेव्स नाव आल्यावरती तुमच्या समोर असाच पिक्चर क्रिएट होतो, बरोबर ना? वेव्स म्हटल्यावरती काय येतं डोक्यात? वेव्स म्हटल्यावरती असंच येतं डोक्यात, करेक्ट आहे? तर असंच का बरं येतं आणि हीच एक वेव आहे का? तर या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये डिटेलमध्ये डिस्कस करूया, ठीक आहे. चला, तर पुढे जाऊयात आपण. सगळ्यात आधी आपण डिस्कशन करूया वेव्स वरती. आता बघा, समजा एक एक्झाम्पल देतो. समजा जर आपण ऑफलाईन क्लासमध्ये बसलेलो आहोत, समोरासमोर खूप सारे स्टुडंट आहेत बसलेले, आणि मी तुम्हाला शिकवतोय एखादा टॉपिक. तर काय आहे की जर समजा एखादा टॉपिक मी तुम्हाला शिकवतोय आणि काही मुलं असतात ना परेशान करणारे, तर काही मुलं काय करतात, परेशान करतायत. तर त्यातला एक मुलगा आहे खूपच जास्त परेशान करतोय, धुवून काढायचंय त्याला मला आता. तर काय करणार मी? माझ्याकडे 3 ऑप्शन आहे बरं का. काय करणार? 3 ऑप्शन आहेत माझ्याकडं. पहिला ऑप्शन आहे, जाऊन सरळ कानाखाली वाजवायची, संपला विषय. दुसरा ऑप्शन आहे, आता मी शिकवतोय ना, माझ्याकडे डस्टर वगैरे असणार काही, तर ते डस्टर गेलं आणि फेकून मारेल, दुसरा ऑप्शन. तिसरा ऑप्शनकडे नीट लक्ष द्या, चॅप्टरशी रिलेटेड आहे. तिसरा ऑप्शन माझ्याकडे आहे का, तो दूर उभा करायचा त्याला आणि आपला मोठा काथा असतो बघा, दोरी असते एकदम मोठी जाड सुतळी, तर त्या टाईपची दोरी घेतली, त्याच्या कमरेला अशी एकदम पॅक बांधून टाकली, अशी गर 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 फिरून, ठीक आहे. आणि त्याचा दुसरा जो एंड आहे ना त्या दोरीचा, तो मी माझ्या हातात घेतला आणि ते दूर उभा राहून मी काय केलं, दूर उभा राहून, तो पर्सन दूर उभा आहे, तो मुलगा दूर उभा आहे, मी इकडून असं त्याला जिममध्ये करतात ना लोक, असा ते रोप सोबत बस तसं करायला सुरू केलं. काय होईल मला सांगा? काय होईल? ती जी स्ट्रिंग आहे ना, ती जी दोरी आहे ना, ती या प्रकारे जायला लागेल, बरोबर. आणि इथं जर तो उभा आहे, त्याला अशी स्ट्रिंग गुंडाळलेली मी त्याच्या कमरेला, तर काय होईल? त्याला त्रास होईल का नाही होणार? मला सांगा बरं, त्याला त्रास होईल का नाही होणार? 100% त्याला त्रास होणार. होणार की नाही होणार? 100% त्रास होणार. तर मी काय केलं, 3 मेथडनी मी माझा बदला घेतला. म्हणजे ते परेशान केलं ना त्यांनी मला. पहिल्या मेथडमध्ये मी गेलो, डायरेक्ट एनर्जी ट्रान्सफर केली, संपला विषय. दुसऱ्या मेथडमध्ये मी एक ऑब्जेक्ट घेतला आणि त्या ऑब्जेक्टच्या थ्रू ती एनर्जी ट्रान्सफर केली, ठीक आहे. आणि तिसरी मेथड मी काय केलं,
स्ट्रिंग म्हणजे दोरी घेतली, त्या दोरीला व्हायब्रेशन्स दिले आणि त्या व्हायब्रेशन्स थ्रू मी एनर्जी ट्रान्सफर केली, कळालं. आणि ती दोरी जी अशी मी केली ना, तर त्या दोरीने त्याला त्रास झाला तिथं. का बरं त्रास झाला? कारण की मी इकडून एनर्जी दिली. आता मी जाऊन तिथं मारलं का त्याला, मी जाऊन तिथं हात लावला का त्याला? नाही. तर वेव्ह म्हणजे एक एनर्जी ट्रान्सफर करण्याचं मेकॅनिझम आहे, कळालं का. वेव्ह म्हणजे काय असतं? वेव्ह म्हणजे एक डिस्टर्बन्स प्रोड्यूस बाय पार्टिकल. वेव्ह म्हणजे काय बाळांनो? डिस्टर्बन्स प्रोड्यूस्ड बाय पार्टिकल. ठीक आहे, पहिली गोष्ट वेव्ह म्हणजे डिस्टर्बन्स प्रोड्यूस्ड बाय पार्टिकल. दुसरी गोष्ट विच ट्रान्सफर्स एनर्जी अँड मोमेंटम. विच ट्रान्सफर्स एनर्जी अँड मोमेंटम. जे काय ट्रान्सफर करतं? एनर्जी अँड मोमेंटम ट्रान्सफर करतं. लक्षात ठेवायचं, जर ही माझ्याकडे एक स्ट्रिंग आहे आणि इथं या स्ट्रिंगला मी वॉलला फिक्स केलेलं आहे, ठीक आहे, आणि मी काय करतोय, याला व्हायब्रेशन्स देतोय. आता याला असे व्हायब्रेशन्स देतोय. क्लिअर ना? आता होतं काय, मला सांगा, इथं काही पार्टिकल्स असतील ना, इथं काहीशे पार्टिकल्स असतील बघा, इथं काहीशे पार्टिकल्स असतील. समजा हा पार्टिकल झाला, हा पार्टिकल झाला, हा पार्टिकल कुठे गेला? वरती गेला. हा अजून त्याच्या वरती गेला. हा पार्टिकल पण थोडा वरती गेला. हा पार्टिकल खाली गेला. हा पार्टिकल इथून खाली गेला. हा पार्टिकल इथं गेला, इथं गेला. म्हणजे होतंय काय अशानं? होतंय काय, हे पार्टिकल्स काय होत आहे? पार्टिकल्स खाली वरती मूव्ह होत आहे. ऑसिलेशन चॅप्टर तुम्हाला शिकवलं आहे सरांनी, एकदम जबरदस्त अशा पद्धतीने ऑसिलेशन तुम्ही शिकलेत. तर हे पार्टिकल काय करतोय? हा पार्टिकल ऑसिलेशन परफॉर्म करतोय, बरोबर. हा पार्टिकल पण ऑसिलेशन परफॉर्म करतोय. असे इन्फायनाईट नंबर ऑफ ऑसिलेशन्स मिळून काय बनतंय? असे इन्फायनाईट नंबर ऑफ ऑसिलेशन्स मिळून काय बनतंय? एक वेव्ह बनते. असे इन्फायनाईट नंबर ऑफ ऑसिलेशन्स मिळून काय बनली? एक वेव्ह बनली. कळालं तुम्हाला? आता वेव्ह म्हणजे काय? हे डिस्टर्बन्स प्रोड्यूस झालंय आणि हे डिस्टर्बन्स प्रोड्यूस होऊन पार्टिकल नाही जाते पुढं, हा पार्टिकल इथंच ऑसिलेट करतोय. हा पार्टिकल काय? इथंच तिथंच ऑसिलेट करणार तो पार्टिकल. कळालं का तुम्हाला? तो पार्टिकल तिथंच ऑसिलेट करतोय, पहिली गोष्ट. पण तो पार्टिकल तिथंच ऑसिलेट करत करत तो आपली एनर्जी ट्रान्सफर करतोय. पार्टिकलचं ट्रान्सफर होणार नाही, हे पार्टिकल कधीच पुढे जाणार नाही. पार्टिकल फक्त आपली एनर्जी बाजूवाल्याला देईल. म्हणजे डिस्टर्बन्स प्रोड्यूस बाय पार्टिकल विच ट्रान्सफर्स एनर्जी अँड मोमेंटम अँड particle transfer do not take place and particle transfer do not take place. म्हणजे याच्यात पार्टिकलचं ट्रान्सफर होत नाही. जे ट्रान्सफर होणार आहे ते फक्त आणि फक्त एनर्जी आणि मोमेंटमचं होतं. वेव्हची बेसिक डेफिनेशन तुम्हाला कळाली असणार. वेव्हमध्ये जास्त डाऊट नसणार आता तुम्हाला. वेव्ह म्हणजे काय? एक एनर्जी ट्रान्सफर करण्याचं साधन आहे ज्यात पार्टिकल ट्रान्सफर होत नाही. पार्टिकल ट्रान्सफर होत नाही, फक्त काय ट्रान्सफर होते? एनर्जी आणि मोमेंटमच ट्रान्सफर होतं. क्लिअर? एवढ्याच गोष्टी याच्यात काय होतात? ट्रान्सफर होतात. चलो नेक्स्ट स्लाइडवरती जाऊया आपण. आता बघा, व्हॉट इज वेव्ह? व्हॉट इज वेव्ह? व्हॉट आर इट्स टाइप्स? वेव्ह काय आहे आणि त्याचे टाइप्स काय काय आहेत ते बघूयात आपण. बघा, वेव्ह म्हणजे काय? वेव्ह म्हणजे ऑसिलेटरी डिस्टर्बन्स ट्रॅव्हलिंग थ्रू द मीडियम. ऑसिलेटरी डिस्टर्बन्स ट्रॅव्हलिंग थ्रू द मीडियम विदाउट चेंजेस ऑफ फॉर्म. ऑसिलेटरी डिस्टर्बन्स ट्रॅव्हलिंग थ्रू मीडियम विदाउट चेंजेस ऑफ फॉर्म. म्हणजे ऑसिलेशन होतंय, आता सांगितलं. तर त्या ऑसिलेटरी डिस्टर्बन्समुळं फॉर्म चेंज केल्या बिना जे काय एनर्जी आणि मोमेंटम ट्रान्सफर होतंय त्याला आपण म्हणणार वेव्स. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणणार? वेव्स. आता वेव्सचे बेसिकली काय असतं माहिती आहे का? काही टाईप्सचे नावं असतात बघा. वेव्समध्ये काही टाईप्सचे नावं असतात, जसं की एक असतं मेकॅनिकल वेव्ह. तसे एक्झॅक्ट वेव्सचे टाईप्स बघायला गेले तर खूप वेगवेगळे, म्हणजे 11च्या चॅप्टरमध्ये आहे, तुम्हाला 11च्या साऊंड चॅप्टरमध्ये आहेत त्याचे टाईप्स वगैरे, ते बघूयात आपण नंतर. मेकॅनिकल असतं, नॉन मेकॅनिकल असतं मेजरली.
आता मेकॅनिकल वेव्हचं एकदम बेस्ट एक्झाम्पल सांगतो बघा, लक्ष द्या बरं का. लक्ष द्या, आवाज गेला नाहीये, ठीक आहे. लक्ष द्या, आवाज गेला नाहीये, ठीक आहे. मजाक करत होतो. असं सांगतो मी ऑनलाईनमध्ये वेव्हचं. आवाज गेला नव्हता. मोबाईलचा व्हॉल्यूम बटन वगैरे चेक करू नका, ठीक आहे. इकडे लक्ष द्या. मेकॅनिकल वेव्ह म्हणजे अशी वेव्ह ज्याला मीडियमची गरज आहे. जर मी आत्ता जसं केलं ना, हे मी जाणून बुजून केलं, पण जर मी व्हॅक्यूममध्ये गेलो आणि व्हॅक्यूममध्ये जाऊन मी खूप आरडाओरडा केला तर काय होणार आहे? व्हॅक्यूममध्ये जाऊन जर मी आरडाओरडा केला तर किती ओरडा, आवाजच जाणार नाही. का बरं? कारण की एक साऊंड वेव्ह अशी वेव्ह आहे की त्याला मीडियमची गरज आहे. व्हॅक्यूममध्ये ते ट्रॅव्हल नाही करू शकत. तर अशा वेव्स ज्यांना मीडियमची गरज आहे त्यांना आपण म्हणतो मेकॅनिकल वेव्स. जसं की याचं एक्झाम्पल आहे साऊंड वेव्ह. आता बघितलं ना तुम्ही, व्हॅक्यूममध्ये जर गेलो ना तर असंच होईल बरं का. नेक्स्ट असतं नॉन मेकॅनिकल वेव्ह. कळालं का? मेकॅनिकल वेव्ह म्हणजे ज्याला मीडियमची गरज आहे. नॉन मेकॅनिकल वेव्ह म्हणजे काय? मीडियमची गरज नाही. मीडियमची गरज नाहीये. असे कोणतं एक्झाम्पल? याचं एक्झाम्पल येतं लाईट वेव्ह. लाईटला मीडियमची गरज नाहीये. म्हणजे लाईट व्हॅक्यूममध्ये पण ट्रॅव्हल होऊ शकतो का? तर हे 100% लाईट व्हॅक्यूममध्ये सुद्धा ट्रॅव्हल होऊ शकतो, हे लक्षात ठेवा, ठीक आहे. लाईट व्हॅक्यूममध्ये सुद्धा ट्रॅव्हल होऊ शकतो, हे लक्षात ठेवायचं. क्लिअर आहे ना? चला पुढे जाऊयात. आता व्हॉट इज वेव्ह कळालंय. वेव्हजमध्ये आता बघा, इथं मेकॅनिकल वेव्हज म्हटलंय. मेकॅनिकल वेव्ह आत्ताच सांगितली जिला मीडियमची गरज आहे. प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणजे वेव्ह which travels continuously. A wave which travels continuously. लक्षात ठेवा, अशी वेव्ह जी कंटिन्युअसली काय करते? ट्रॅव्हल करते, ठीक आहे. आता ईएम वेव्ह म्हणजे काय? ईएम वेव्ह हा 11th मध्ये एक चॅप्टर आहे तुम्हाला, ईएम वेव्ह नावाचा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह नावाचा चॅप्टर आहे. तर ईएम वेव्ह म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. आता याच्यात जास्त डिटेलमध्ये आपण आता जाणार नाही. वेव्ह ऑप्टिक्समध्ये आपण याच्या डिटेलमध्ये जाऊया थोडंसं. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स म्हणजे काय? लाईट एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे, लक्षात ठेवायचं. लाईट एक कोणती वेव्ह आहे? लाईट एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हमध्ये इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड ह्या सोबत असतात. सोबत म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड एक दोघांना परपेंडिक्युलरली ऑसिलेट करत असतात. त्यांचे पार्टिकल्स परपेंडिक्युलरली ऑसिलेट करत असतात म्हटलं, ठीक आहे. नेक्स्ट काय असतंय? मेकॅनिकल वेव्ह. आता मी सांगितलं आत्ताच तुम्हाला, मेकॅनिकल वेव्ह म्हणजे अ वेव्ह इज सेड टू बी मेकॅनिकल इफ मटेरियल मीडियम इज इसेन्शियल फॉर इट प्रपोगेशन. मीडियमची गरज आहे त्याच्या प्रपोगेशनसाठी म्हणजे काय? त्याला ट्रॅव्हल होण्यासाठी मीडियमची गरज आहे. अशा वेव्हला आपण काय म्हणतो? मेकॅनिकल वेव्ह. यांचं काही एक्झाम्पल्स, जसं की वॉटर वेव्ह. पाण्यात जर तुम्ही एखादा दगड, स्टोन वगैरे टाकला तर अशा रिंग्स फॉर्म होतात, बरोबर आहे. पाण्यात जर तुम्ही असं दगड वगैरे टाकलात तर अशा रिंग्स फॉर्म होतात, करेक्ट आहे. जर इथून साईडचं पाणीच काढून टाकलं मी तर त्या रिंग्स ट्रॅव्हलच नाही करणार ना पुढं. इथून जर मी पाणी काढून टाकलं तर त्या रिंग्स ट्रॅव्हलच नाही करणार ना पुढं. ते ट्रॅव्हल नाही करणार म्हणजे त्यांना मीडियमची गरज आहे. दुसरं वेव्हज अलॉंग स्ट्रेच स्ट्रिंग. वेव्हज अलॉंग स्ट्रेच स्ट्रिंग म्हणजे जर इकडं दोरी बांधली मी एका भिंतीला आणि त्याला असे व्हायब्रेशन्स दिले आणि मधून दोरी कट करून टाकली, थोडासा स्पेस झाला मध्ये, तरी पण त्या एका दोरीतनं दुसऱ्या दोरीत व्हायब्रेशन जातील का गॅप असल्यावरती? नाही जाणार, म्हणजे त्यांना सुद्धा मीडियमची गरज आहे. दुसरं असतं सेस्मिक वेव्स. सेस्मिक वेव्स तुम्हाला सिलेबसमध्ये नाही आहे तरी सांगतो, अर्थक्वेक रिलेटेड वेव्स. अर्थक्वेक वेव्सला काय म्हणतो आपण? सेस्मिक वेव्स, ठीक आहे. जेव्हा पण अर्थक्वेक वगैरे येतो ना, तर अर्थक्वेक येत असताना त्याच्यात खूप साऱ्या वेव्स प्रोड्यूस होतात जमिनीमध्ये. तर त्या वेव्सला ट्रॅव्हल करण्यासाठी पण कशाची गरज आहे? मीडियमची गरज आहे. नेक्स्ट असते साऊंड वेव्स. आत्ता एक बेस्ट एक्झाम्पल दिलं साऊंड वेव्हचं, आहे ना लक्षात? तुम्हाला वाटलं आवाज गायब झाला होता. आवाज काही गायब नव्हता झाला, ठीक आहे.
नेक्स्ट असते बाळांनो EM वेव्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. इथे एक एक्झाम्पल आहे असं, एका डायरेक्शनमध्ये इलेक्ट्रिक फील्ड आहे, ठीक आहे, एका डायरेक्शनमध्ये इलेक्ट्रिक फील्ड आहे, ठीक आहे. बघा EM वेव्स मध्ये काय ना, EM वेव्स मध्ये बघा आता ते सांगत होतो, एक इलेक्ट्रिक फील्ड असते आणि एक काय असते, मॅग्नेटिक फील्ड असते. इलेक्ट्रिक फील्ड जे आहे ना, समजा जर हे ब्लू कलरनी इलेक्ट्रिक फील्ड आहे आणि ही रेड कलरनी मॅग्नेटिक फील्ड आहे, तर दोन्ही डायरेक्शन एकाच डायरेक्शन मध्ये ट्रॅव्हल करताय, वेव्स, ठीक आहे. पण हे जे पार्टिकलचं ऑसिलेशन आहे ना, ते पार्टिकलचं ऑसिलेशन एका इलेक्ट्रिक फील्डचं Y डिरेक्शन मध्ये आणि मॅग्नेटिक फील्डचं Z डिरेक्शन मध्ये. परत येऊ आपण इलेक्ट्रिक फील्ड वरती पोलरायझेशन मध्ये. EM वेव्स म्हणजे द वेव्स फॉर विच मटेरियल मीडियम इज नॉट इसेन्शियल, ज्याला मटेरियल मीडियमची गरज नसते, फॉर देअर प्रॉपगेशन आर कॉल्ड ॲज EM वेव्स. नेक्स्ट प्रोग्रेसिव्ह वेव्स असतं. प्रोग्रेसिव्ह वेव्स म्हणजे काय, प्रोग्रेस म्हणजे कंटिन्युअसली ट्रॅव्हल करत राहायचं. प्रोग्रेस म्हणजे काय, कंटिन्युअसली ट्रॅव्हल करत राहायचं. अ वेव्ह इन विच डिस्टर्बन्स प्रोड्युस्ड इन द मीडियम ट्रॅव्हल्स इन अ गिव्हन डिरेक्शन. अशी वेव्ह ज्याच्यात एकदा डिस्टर्बन्स प्रोड्यूस झालं की ते पुढं कंटिन्युअसली त्या डिरेक्शनमध्ये ट्रॅव्हल करतं, विदाउट एनी डॅम्पिंग अँड ऑब्स्ट्रक्शन. विदाउट एनी डॅम्पिंग अँड ऑब्स्ट्रक्शन. डॅम्पिंग म्हणजे काय, डॅम्पिंग म्हणजे ॲम्प्लिट्यूड कमी होणं. डॅम्पिंग म्हणजे काय, ॲम्प्लिट्यूड कमी होणं, ठीक आहे. फ्रॉम वन पार्टिकल टू अनदर इज अ प्रोग्रेसिव्ह वेव्ह ऑर ट्रॅव्हलिंग वेव्ह. याला आपण काय म्हणतो, प्रोग्रेसिव्ह वेव्ह, किंवा यालाच आपण म्हणणार ट्रॅव्हलिंग वेव्ह. क्लिअर? जस्ट वेट. नेक्स्ट, डिफाईन द फॉलोइंग टर्म्स. आता ह्या काहीशा डेफिनेशन्स आहेत, या काहीशा डेफिनेशन्स तुम्ही एकदम चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायला पाहिजे असं मला वाटतं. या डेफिनेशन्स एकदम चांगल्या प्रकारे अभ्यास करा, खूप इम्पॉर्टंट टर्म्स आहेत वेव्स रिलेटेड. बघा सगळ्यात आधी वेव्स जे असतं ना, वेव्सचं एक डायग्राम काढून देतो तुम्हाला, ठीक आहे. चलो, ही कोणती वेव्ह आहे, ट्रान्सवर्स वेव्ह. कोणती वेव्ह आहे ही, ट्रान्सवर्स वेव्ह. लक्षात ठेवायचं, जी ट्रान्सवर्स वेव्ह असते ना, ती क्रेस्ट आणि ट्रफच्या फॉर्ममध्ये ट्रॅव्हल करत असते. जी ट्रान्सवर्स वेव्ह असते ना, ती क्रेस्ट आणि ट्रफच्या फॉर्ममध्ये ट्रॅव्हल करत असते, ठीक आहे. आता लक्ष द्या, हा जो पोझिशन असते ना, ह्याला आपण मीन पोझिशन म्हणतो. तुम्ही ऑसिलेशनमध्ये शिकले असणार, मीन पोझिशन म्हणतो. ही जे वरचा पार्ट आहे ना वेव्हच्या, पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंटवाला, त्याला आपण क्रेस्ट म्हणतो, सीने डिनोट करतो. आणि हा जो खालचा पार्ट आहे निगेटिव्ह डिस्प्लेसमेंटवाला, त्याला आपण ट्रफ म्हणतो. याला आपण कॅपिटल टीने डिनोट करतो, ठीक आहे, क्रेस्ट आणि ट्रफ. आता लक्ष द्या, एक क्रेस्ट आणि एक ट्रफ मिळून एक वेव्ह बनते. एक क्रेस्ट आणि एक ट्रफ मिळून एक वेव्ह बनते आणि याच्या लेंथला आपण वेव्हलेंथ म्हणतो, लॅम्बडा. एक क्रेस्ट आणि एक ट्रफ मिळून एक वेव्ह बनते आणि त्या एका वेव्हच्या लेंथला आपण वेव्हलेंथ म्हणतो, लॅम्बडाने डिनोट करतो. असा अर्थ असा नाही की पहिला क्रेस्टच हवा, याला पण आपण एक वेव्ह म्हणू शकतो बरं का, याला आपण वेव्हलेंथच म्हणतो, काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. अजून काही सांगा सर. अजून एक सांगतो. समजा जर इथून वेव्ह सुरू झाली समजा, तर सर आता ते मधूनच सुरू झाली, काहीच प्रॉब्लेम नाही. किती ट्रफ आला, अर्धा ट्रफ आला. हा पूर्ण क्रेस्ट आला. एक क्रेस्ट एक ट्रफ पाहिजे ना, तर हा अर्धा ट्रफ आला, हा पूर्ण क्रेस्ट आला. याला अर्ध घ्या ना, हा अर्धा एक आणि हा एक अर्धा, पूर्ण एक क्रेस्ट झालं. चला, हे झाली वेव्हलेंथ. आता लक्ष द्या, एक वेव्हला कंप्लीट व्हायला जो टाइम लागतो त्याला आपण टाइम पिरियड म्हणतो. म्हणजे इथून जे सुरू होत आहे ना, इथून सुरू झाल्यावरती इथून पूर्ण यायला जो टाइम लागतो ना, त्याला आपण टाइम पिरियड म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, टाइम पिरियड, ठीक आहे. आता टाइम पिरियड आपण कॅपिटल टीने डिनोट करतो, वेव्हलेंथ आपण लॅम्बडाने डिनोट करतो. ह्या दोन गोष्टी झाल्या. तिसरी गोष्ट असते फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, एका सेकंदात किती वेव्हज बनतील. टी म्हणजे काय, एका वेव्हला किती वेळ लागतो, टाइम पिरियड. लॅम्बडा म्हणजे वेव्हलेंथ आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे एका सेकंदात किती वेव्हज बनतील. समजा
1 सेकंड झाला. किती फ्रिक्वेन्सी झाली? 2. का बरं? एक वेव्ह ही आणि एक वेव्ह ही. किती वेव्स बनल्या? 2 वेव्स बनल्या. तर फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? नंबर ऑफ वेव्स पर सेकंड. किती वेव्स बनतायत प्रति सेकंदाला. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो? नंबर ऑफ वेव्स पर सेकंड. म्हणजे काय? म्हणजे काय? फ्रिक्वेन्सी. नेक्स्ट, आता ही जी पार्ट आहे ना इंट्रोडक्टरी, हा इंट्रोडक्टरी पार्ट जो आहे, ह्या इंट्रोडक्टरी पार्टला आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टार्ट करूया. म्हणजे आधीचा पार्ट इम्पॉर्टंटच होता. ठीक आहे, याच्या आधी आपल्याला डेफिनेशन्स बघायच्यात. अजून बघा काय होतं? ॲम्प्लिट्यूड. ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय? आता ही जर वेव्ह आहे तुमची, ठीक आहे, ही जर वेव्ह आहे तुमची, ह्या वेव्हची ही डिस्प्लेसमेंट आहेत ना, हे ऑसिलेशन आहेत, हे वेगवेगळे डिस्प्लेसमेंट आहे. तर याच्यात जे मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट असतं ना, त्याला आपण ॲम्प्लिट्यूड म्हणतो. मॅक्सिमम डिस्प्लेसमेंटला आपण काय म्हणतो? ॲम्प्लिट्यूड म्हणतो. बघा लक्ष द्या आता. अरे ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय? ॲम्प्लिट्यूड ऑफ द वेव्ह मोशन इज द लार्जेस्ट डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल थ्रू विच वेव्ह प्रपोगेटिंग फ्रॉम इट्स रेस्ट पोझिशन. रेस्टवरनं मॅक्सिमम डिस्प्लेसमेंटच्या पोझिशनला आपण ॲम्प्लिट्यूड म्हणतो. इट इज मेजर्ड इन मीटर. लेंथच आहे ना, डिस्प्लेसमेंटच आहे. नेक्स्ट असतं वेव्हलेंथ. हे नाही, लांबडा असून बोलत त्याचा. वेव्हलेंथ. Wavelength is the distance between two successive particles which are in the same state of vibration. Two particles which are in the same state of vibration. म्हणजे क्रेस्ट वरती एक जर असेल तर दुसरा पण क्रेस्ट वरती जेव्हापर्यंत येत नाही तोपर्यंत आपण त्याला वेव्ह म्हणायचं. संपलं. वेव्हलेंथ. पिरियड टी म्हणजे काय? टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन व्हायब्रेशन. वन व्हायब्रेशन म्हणजे काय? एक वेव्ह बनायला किती वेळ लागला. बाय अ पार्टिकल ऑफ द मीडियम इज द पिरियड टी ऑफ द वेव्ह. इट इज मेजर्ड इन सेकंड. ऑब्विसली टाइम आहे ना, ऑब्विसली टाइम आहे. टाइम कशात रेकॉर्ड होणार? सेकंड्समध्ये रेकॉर्ड होणार. दॅट्स इट. नेक्स्ट आहे डबल पिरियडिसिटी. मला सांगा डबल पिरियडिसिटी म्हणजे सिंपल आहे बघा. वेव्ह काय असतं? समजा जर हे 0 आहे आणि याला यायला 1 सेकंड लागला, 2 सेकंड लागले, तर परत याला यायला 2 सेकंड लागतील, परत पुढच्या याला यायला 2 सेकंड लागतील. म्हणजे वेव्ह पिरियडिक म्हणजे काय? एका पर्टिक्युलर टाइम नंतर ते रिपीट करतं. पिरियडिक म्हणजे काय? एका पर्टिक्युलर टाइम नंतर ते स्वतःला रिपीट करतं. तर ही वेव्ह एका पर्टिक्युलर टाइम नंतर स्वतःला रिपीट करते. तर वेव्हची डबल पिरियडिसिटी म्हणले पिरियडिक इन टाइम. टाइममध्ये पिरियडिक, एक पर्टिक्युलर टाइम नंतर परत परत येत आहे. आणि पिरियडिक इन स्पेस. एक बघा, पिरियडिक इन टाइम आणि पिरियडिक इन स्पेस. म्हणजे काय? स्पेस म्हणजे काय? जर समजा हा वेव्हलेंथ लॅम्बडा आहे, ही पण वेव्हलेंथ काय? लॅम्बडा. अरे लॅम्बडा झालं का परत लॅम्बडा नंतर परत परत येत आहे ना, तेच रिपीट होत आहे ना. तर पिरियडिक इन स्पेस म्हणजे लॅम्बडामध्ये, आणि पिरियडिक इन टाइम म्हणजे काय? पर्टिक्युलर टाइम नंतर ते परत 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 रिपीट करत आहे. याला आपण म्हणतो डबल पिरियडिसिटी. नेक्स्ट असतं फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय सांगितलंय मी तुम्हाला? फ्रिक्वेन्सी म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ वेव्ह इज नंबर ऑफ व्हायब्रेशन्स परफॉर्म्ड बाय पार्टिकल ड्युरिंग ईच सेकंड. नंबर ऑफ व्हायब्रेशन्स परफॉर्म म्हणजे नंबर ऑफ वेव्स किती बनल्या. नंबर ऑफ व्हायब्रेशन्स परफॉर्म म्हणजे काय? नंबर ऑफ वेव्स किती बनल्या. आणि फ्रिक्वेन्सी जे असतं ना, टाइम पिरियडचा रेसिप्रोकल असतो, लक्षात ठेवायचं. म्हणजे n इज इक्वल्स टू 1/t. इक्वेशन्समध्ये खूप जास्त कामी येणार आहे. इक्वेशन्समध्ये खूप जास्त कामी येणार आहे. n इज इक्वल्स टू 1/t. सो ही गोष्ट लक्षात ठेवा, n इज इक्वल्स टू 1/t वाली. ठीक आहे. नेक्स्ट आहे व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी म्हणजे काय? डिस्टन्स कवर्ड बाय वेव्ह पर युनिट टाइम. डिस्टन्स कवर्ड बाय वेव्ह पर युनिट टाइम. याचा फॉर्म्युला सांगतो, पुढे काम येईल परत. व्हेलॉसिटी, डिस्टन्स किती कव्हर होत आहे वेव्हमधनं? लॅम्बडा. बरोबर ना? लॅम्बडा इतकं डिस्टन्स आहे ना वेव्हलेंथ. आणि टाइम म्हणजे कॅपिटल टी. अरे वा, 1/t म्हणजे फ्रिक्वेन्सी असते ना. अरे तर मग व्हीचा फॉर्म्युला काय बनला? व्हेलॉसिटी ऑफ स्पीड ऑफ वेव्ह म्हणू शकता n लॅम्बडा. काय बनला? n लॅम्बडा. हा फॉर्म्युला खूप कामी येतो स्पीड ऑफ वेव्हचा. स्पीड ऑफ वेव्हचा हा फॉर्म्युला खूप कामी येतो. v इज इक्वल्स टू n लॅम्बडा. सो ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, ही गोष्ट तुम्ही काय करा? लक्षात ठेवा. तर होपसो याच्यात तुम्हाला काही प्रॉब्लेम नसणार. याच्यानंतर मी काही गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन केल्या होत्या. आता या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूया. पुढच्या लेक्चरमध्ये आपण वेव्हचे इक्वेशन्स वगैरे खूप इम्पॉर्टंट पार्ट बघणार आहोत. तर पुढच्या लेक्चरमध्ये यायच्या आधी हा पूर्ण पार्ट रिवाईज करून या. ठीक आहे. तर चला मित्रांनो, मी सत्यम भंडारी इथंच थांबतो. आपण भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. सो टिल देन वाचत राहा, रिवाईज करत राहा. टाटा, बाय बाय, टेक केअर.